नमस्कार, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजचा गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की स्वामी समर्थ मठ आणि त्यांचं दर्शन। तर आजच्या गुरुवारी आपण आलो आहोत घोडबंदर रोड आनंद नगर येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मठ। चला तर या मठामध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया आणि तिथे असलेल्या प्रसाद आणि तिथे असणारी स्वामींबद्दलची माहिती ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, ह्या मठामध्ये आलात तर तुम्हाला एकदम निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखा भास होईल, कारण इकडे खूप सारे अशी झाडच झाडं आहेत। इकडे नारळाची झाडं आहेत, तुम्हाला इकडे पिंपळाची झाडं भेटतील, त्याशिवाय तुम्हाला इकडे वडाची झाडं भेटतील। अशी खूप सारी अशी झाडं तुम्हाला इकडे पाहायला भेटतील। मित्रांनो, आता आपण आलो दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मठ, घोडबंदर आनंद नगर, आणि इथून हा आजचा आपला हा व्हिडिओ शूटिंग चाललेला आहे। हा खूप मठ फेमस, आनंद नगरमध्ये हा फेमस मठ आहे। मठ चालवणार आहे ते आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। नमस्कार भाऊ। नमस्कार। भाऊच बोलतात तुम्हाला? नाव काय आपलं? नामदेव कृष्ण वालेलकर। नामदेव कृष्ण वालेलकर, बरं। आपल्या गायी आहेत, दर गुरुवारी भंडारा होतं। दर गुरुवारी इकडे भंडारा असतो। 8 गायी आहेत। 8 गायी कोणत्या प्रकारच्या गायी आहेत त्या? गिर गाय आहे, गवती गाय आहे सगळं। आणि इकडे लोक दर्शनाला भरपूर येत असतात आणि तुम्ही त्यांची मनोभावी सेवा करत असता। लोकांची मनोकामना पूर्ण होतात। मनोकामना पूर्ण होते। किती वर्ष झाली या मठाला? म्हणजे 2008 पासून 17-18 वर्ष झाली। बरं, ठीक आहे। आता जे भाऊ आपल्याला गायी दाखवतील, चला त्या गायी बघूया आपण। या भाऊ। कमी आहे ना? नैवेद्य समर्पयामि। ओवाळुवारिती श्री गणपती ओंकारा, औत मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा, समप्रभाकरा। ओवाळुवारिती श्री गणपती ओंकारा, बिंदु रूपे अचल भय निर्गुण निराकारा, योग माया अर्ध मात्रा विचरी पसारा। लीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा, अनंत
जयकारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुभाऊ भव्य कायनाथा ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण श्यामलांग वत्सलांचन शंख पद्म करी गाण वैजयंती प्रीतवसन गदा शोभित सुदर्शन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण मुकुट कौस्तुभरत्न वक्राकुट कुंडल शुभ्रकर्ण हृदय सिंहासनी विराजला जगजीवन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण हर पविदेहभान नित्य घडो तव चिंतन दास्तव चरणी दीन पार्वती अर्धांगे पार्वती अर्धांगे श्री जटागंगे ओम हर 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 महादेव कर्मायेक कमंडल चक्र त्रिशूल धरता शिव चक्र त्रिशूल धरता जग करता जग भरता जग करता जग भरता जग पालन करता ओम हर 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 महादेव महिमाति भारी ओम हर 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 महादेव ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत विवेका शिव जानत विवेका प्रणवाक्षर मध्ये प्रणवाक्षर मध्ये एकीनो एका ओम हर 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 महादेव झालेले आहे माझ्या घरी दारी कुटुंबामध्ये नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळींमध्ये सुख शांती समृद्धी आनंद भरभराट मनशांती मनस्वास्थ्य लाभण्यासाठी आणि माझ्यातील षडविकार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांचा त्याग करून माझ्यातील व्यसनाधीनता दूर होण्यासाठी त्याचप्रमाणे माझे आचार माझे विचार माझे उच्चार माझे विकार आणि विहार शुद्धतम ठेवण्यासाठी मी आजन्म प्रयत्न करीन. ते फक्त स्वामींसाठी आलेले हातवर करा. अरे वा 100% आले. धन्यवाद.
या मठात आल्यापासून गेले 5 ते 6 वर्षात खूप काही चांगले अनुभव आलेत. बऱ्याच वेळा मोठमोठी संकटं आली, पण त्या संकटातून स्वामींनी कसं सावरलं हे माहीतसुद्धा पडलं नाही. असे खूप अनुभव आलेले आहेत आणि या मठामध्ये आहे ना विनामूल्य सेवा करायला मिळते. कोणी या सेवा करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी जयश्री मंगेश भिसे. माझी मुलगी आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि तिचा PR खूप वर्ष झालं येतो खूप वाट बघतोय आम्ही, तर येतच नव्हता. म्हणजे असं रडकून गेला आली होती. तर परवाच ह्याला गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 11:55 मला झोपेतनं जाग आली आणि मी आपलं मी तेवढ्यात म्हणजे 12 वाजायचेच होते. 12 वाजले तसं मी नमस्कार केला. म्हटलं चला कृष्ण जन्म झाला म्हणून मी नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मी आडवी झाले. म्हटलं स्वामी येऊ द्या ना लवकर, मी तुम्हाला पुरणपोळी घेऊन येईन. म्हटलं लवकर तिचा PR येऊ दे. आणि मला खूप मनातनं आधीपासून वाटत की स्वामी माझ्याकडे पुरणपोळी मागतायत, पण माझी एक हट्ट होता की तुम्ही आधी PR द्या मग मी तुम्हाला पुरणपोळी देते. पण शेवटी असं की नाही स्वामी मी तुम्हाला पुरणपोळी घेऊन येते, पण तुम्ही तिचा PR येऊ द्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूज आली की आला. श्री स्वामी समर्थ. आमचे हे जे भाऊ आहेत, ज्ञानेश्वर भाऊ, हे मनोज भाऊ, मी सतीश वाघ सर, आम्ही ह्या मठामध्ये याची स्थापना 2008 मध्ये झाली. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या, पण स्वामींचं स्थान हे इथंच असल्यामुळे स्वामींनी आजपर्यंत आम्हाला खूप साथ दिली. बऱ्याच अडचणीतून आम्हाला मार्ग दाखवले. इथं येणारे जे भाविक आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. जो पण आपली इच्छा इथं सांगतो त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला ते सर्व फलित मिळत असतं. एक विशेष म्हणजे की स्वामी अहमदाबादहून जेव्हा येत होते त्यावेळेस या वटवृक्षाखाली स्वामी एक रात्रभर थांबले होते. तर त्यामुळे आपल्या ह्या मठाला खूप पावित्र्य निर्माण झालेलं आणि खूप पॉवरफुल झालेलं आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला इथं ओढ लागते. एकदा जर आला की 5 मिनिटात जरी विचार केला पण तो इथं 1 तासपर्यंत त्यांची सेवा करत राहतो. आपण ह्या मठामध्ये नियमित एकादशीला हरिपाठ, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी गुरुचरित्र स्वामी चरित्राचा पाठ आरतीनंतर होत असतो. आपण नंतर दुर्गा अष्टमीला सप्तशतीचा पाठ होत असतो. श्रावण महिन्याच्या सोमवारी लघुरुद्र प्रत्येक सोमवारी होत असतो. असे अनेक उपक्रम आपण करत असतो. आणि नवीन आपण गेल्या वर्षापासून एक उपक्रम हाती घेतला आहे की 1 दिवसीय पारायण. गुरुचरित्राचं पारायण आजपर्यंत 8 पारायण झाले. गेल्या वर्षी अधिक मासचं एक पारायण झालं. या श्रावण महिन्यामध्ये शिवलील अमृतचं एक पारायण झालं. भैरव चंडी झाली. त्यानंतर आम्ही असं एक स्वामींनी आपल्याला एवढं काही दिलं त्याबद्दल आम्ही कृतज्ञता म्हणून 13 लाख स्वामी नामाचा जपचं संकल्प केलेला आहे आणि तो बराचसा पूर्ण होत आहे. प्रत्येक जण येतो, फक्त स्वामींना 2 हात, तिसरं मस्तक पाहिजे आहे आणि नियमितपणे त्याने स्वामींचं नामस्मरण केलं तर त्यांचं ज्या अडीअडचणी आहेत, प्रत्येक जण आजकाल अडचणींनी व्यापलेला आहे. कुणाला आर्थिक असतील, कुणाला शारीरिक असतील, कुणाला बौद्धिक असतील, असे अनेक अडचणींना मात करून स्वामी त्यांच्या पाठीशी राहतात. फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या या मठाचं प्रत्येक ठिकाणी बघा, प्रत्येकाला काही गोष्टी माहिती नसतात, पण श्री दत्तात्रय लोखंडे साहेब हे प्रत्येक गुरुवारी येतात आणि अशी माहिती घेतात, स्वामींची माहिती घेतात अनेक प्रकारे, जेणेकरून स्वामींचा प्रसार आणि प्रचार कसा होईल की प्रत्येकाला ही माहिती मिळाली पाहिजे. अनेक ठिकाणी ते जातात, अनेक ठिकाणी लोकांच्या मुलाखती घेतात. लोकांना आलेले अनुभव, मुलाखतीपेक्षा आलेले अनुभव हे घेतात आणि आलेले अनुभव हे खूपच छान असतात. त्याबद्दल धन्यवाद. अशीच सेवा त्यांनी प्रत्येक गुरुवारी येऊ आणि आपल्या कार्यक्रमाला येऊन अशीच सेवा देऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
मला इकडून अशी पूर्ण झाडं दाखवतो मित्रांनो. आणि या इकडे तुम्हाला भोजन व्यवस्था आहे. वर्ष लग्नात झाली जो आमच्याकडे ते आता आपण